स्पर्धेमधील सातत्याने 3 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स, सलग 2 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स, स्वराज्य 11 विरुद्ध रायझिंग सन विरुद्ध, आणि दोघांमध्ये खूप टफ फाईट होती तिघांमध्ये. राहुल वळवेकर, त्यानंतर कामेश पेडणेकर आणि अनिल बोधे यापैकी सर्वोत्कृष्ट धावा करणारा खेळाडू ठरतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ठरतोय कामेश स्पोर्ट्सचा प्रोप्रायटर, तो म्हणजेच कामेश पेडणेकर. काही धावांनी उजवा ठरलेला आहे. सुधा वस्त्यांना विनंती करते, सुधा आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. अनिल बोधेने देखील एक इनिंग खूप सुंदर खेळली होती. मात्र दोन्ही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर कामेश पेडणेकर यांनी केलेली ही धावसंख्या आपण पाहिली. चला जोरदार टाळ्या द्या कामेश पेडणेकर साठी. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील लेजंड्स कप 2025 दुसऱ्या पर्वातील मालिकावीराचा पुरस्कार अशा खेळाडूला जातोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 81 धावा करताना सर्वात टॉपला आपण पाहिलं, तो म्हणजे राहुल वळवेकर. जोरदार टाळ्या द्या. मॅन ऑफ द सिरीज. पण 2 मॅचचा जर आपण विचार केला तर 2 मॅच मध्ये त्याने 63 धावा केल्या होत्या, आणि त्यानंतर या 18-19 यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब YJC लेजंड 11. जोरदार टाळ्या होत्या. कामेश पेडणेकर, अनिल बोधे, तुषार, संदीप, अण्णा, प्रमोद खेतले, भूषण सर्वांनी वरती यायचं आहे. अनिल चला या स्पर्धेचा उपविजेता. जोरदार टाळ्या होत्या. या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आपला माणूस भूषण अनंत विचारे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक रुपये 7,000 आणि ही सुंदर अशी चमकणारी जी ट्रॉफी पाहून पोटेन्शियल वर्ल्ड कपची आठवण होते, आणि तो संघ आहे YJC लेजंड 11. जोरदार टाळ्या होत्या. यानंतर यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील लेजंड्स कप 2025 पर्व दुसऱ्याचा विजेता. गेल्या वर्षी रायझिंग सन विजेते होते आणि यावर्षी यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब विजेता ठरतोय. चॅम्पियन संघ आहे YJC. जोरदार टाळ्या होत्या. रुपये 10,000 आणि ट्रॉफी. कॅमेरामॅन तिकडे तुम्हाला कव्हर करतोय. कॅमेरामॅन कडे पहा, तिकडे संजू पांडे तिकडे बघा कॅमेरामॅन कडे. चला जोरदार टाळ्या होत्या. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजंड्स कप 2025 विजेता संघ चॅम्पियन्स YJC.